आज आपण बनवणार आहोत मशरूम सूप. संध्याकाळच्या डिनरला रिप्लेस करण्यासाठी खूप चांगलं आणि हेल्दी असं सूप आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत मशरूम, त्यानंतर कॅप्सिकम, त्यानंतर लागणार आहे गाजर, आलं आणि लसूण. हे किसून घेतलेलं आहे. आलं, लसूण, गाजर आणि शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि मीठ लागणार आहे. त्यानंतर मिरे पावडर लागणार आहे आणि जिरे पावडर लागणार आहे. ठीक आहे, तर पहिले आपण हे मशरूम आता व्यवस्थित धुवून घेणार आहोत आणि त्याला बारीक बारीक कट करून घेणार आहे. ठीक आहे, तर काही मशरूम कट करायचे आहे आणि काही मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहे, जेणेकरून सूप जे आहे त्याला थोडा घट्टपणा येईल. काही लोक त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पण टाकतात, पण आपल्याला जर टोटली हेल्दी सूप बनवायचं असेल तर आपण त्यातले जे काही मशरूम आहे हे थोडेसे मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत. तर चला आपण प्रोसिजर स्टार्ट करूया. तर आपण आता सूप बनवतोय, त्यामध्ये मी थोडं तेल घेतलेलं आहे. तुम्ही बटर पण घेऊ शकता आणि 2 मिरच्या त्यामध्ये घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आलं लसूण टाकून घ्यायचं आहे. आपण पहिले त्यामध्ये गाजर टाकून घेऊया. गाजर, आणि आता आपण यामध्ये आलं लसूण टाकणार. आलं लसूण थोडं उशिराच टाकायचं म्हणजे ते गळणार नाही. ठीक आहे, आणि यामध्ये हे आलं लसूण टाकून घेतलेलं आहे. तेल अगदी कमीच वापरायचं आहे आपल्याला. परतून घ्यायचं. यामध्ये आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आपल्याला जर वाटतं की तेल कमी पडेल आपण टाकू शकतो, पण मी शक्यतो कमीच तेलामध्ये करते. आता हे जे मशरूम आहे हे मी मिक्सरमध्ये काढून घेतलेले आहे. थोडंसं त्याला दाटवा येईल, त्यासाठी थोडं घट्ट होईल, ते मग कॉर्नफ्लॉवर लावण्याची आवश्यकता नाही आहे. त्यानंतर हे जे मशरूमचे कट पीसेस आहे हे आपण टाकणार आहे. अशा प्रकारे छान याला असा कलर येतो. थोडं वाटलं तर आपण थोडी हळद आणखी घालूया आणि थोडंसं तेल पण घालूया. जेणेकरून त्याला कलर येईल. अशा प्रकारे याला वाफ आली आहे. आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान उकळू द्यायचं आहे. आपल्याला हवं असेल तर आणखी पाणी टाकू शकतो आपण. आपल्या गरजेनुसार किती मेंबर आहे, किती मेंबरला किती सूप लागेल यानुसार बघायचं आहे आणि याला छान उकळू द्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मशरूम सूप व्यवस्थित रेडी होईल. आता यामध्ये काही लोकांचं असं असते की काही लोक याच्यावर क्रीमसुद्धा टाकतात. ठीक आहे, तर ती आपली एक चॉईस आहे. आपल्याला पाहिजे असेल तर आपण यामध्ये क्रीम पण ॲड करू शकतो, पण मी जनरली असं प्युअर फॉर्ममध्येच प्रेफर करते. तर हे उकळल्यावर आपलं पूर्णपणे मशरूम सूप रेडी होणार. ठीक आहे, तर आपल्यास ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.